नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं जीके कट्टा आपल्या YouTube चॅनलवरती। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जिल्हा न्यायालय भरती 2024 कनिष्ठ दीपिक शिपाई हमालसाठी घेणार आहोत आपण 20 प्रश्न जीकेचे, जे की तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आणि अतिशय उपयुक्त ठरतील। तर चला तर आपण पाहूया पहिला प्रश्न। आणि तत्पूर्वी जर चॅनल नवीन असाल तर सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा, जेणेकरून तुम्हाला पुढील अशाच व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल। तर चला तर आपण पाहूया आता पहिला प्रश्न। तर पहिला प्रश्न आहे, मुद्दूस हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होणारा रोग आहे? ए ब जीवनसत्व, बी क जीवनसत्व, सी अ जीवनसत्व, डी ड जीवनसत्व। उत्तर माहिती असल्यास कमेंट करून नक्कीच सांगा। तुमचे योग्य उत्तर आहे डी ड जीवनसत्व। पुढील प्रश्न आहे, पंजाबी या भाषेची लिपी खालीलपैकी कोणती आहे? ए देवनागरी, बी अहिराणी, सी गुरुमुखी, डी वराडी। आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करून घ्या। योग्य उत्तर आहे सी गुरुमुखी। पुढील प्रश्न आहे, भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा सूर्य कोणत्या राज्यामध्ये उगवतो? ए त्रिपुरा, बी मेघालय, सी अरुणाचल प्रदेश, डी बिहार। तुमचे योग्य उत्तर आहे सी अरुणाचल प्रदेश। पुढील प्रश्न आहे, भारताचे पहिले गव्हर्नर जनरल खालीलपैकी कोण होते? ए लॉर्ड डलहौसी, बी लॉर्ड डफरिन, सी लॉर्ड विल्यम बेंटिंग, डी लॉर्ड रिपन। तुमचे योग्य उत्तर आहे सी लॉर्ड विल्यम बेंटिंग। पुढचा प्रश्न आहे, कागदाचा शोध खालीलपैकी कोणत्या देशाने लावला? ए जपान, बी चीन, सी रशिया, डी अमेरिका। योग्य उत्तर आहे बी चीन। पुढील प्रश्न पाहूया, गौतम बुद्ध यांचे लहानपणीचे नाव खालीलपैकी काय होते? ए राहुल, बी सिद्धार्थ, सी बुद्धप्रिय, डी अशोक। योग्य उत्तर आहे बी सिद्धार्थ। पुढील प्रश्न आहे, रात आंधळेपणा कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे होतो? ए जीवनसत्व अ, बी जीवनसत्व ब, सी जीवनसत्व क, डी जीवनसत्व ड। तुमचे योग्य उत्तर आहे ए अ जीवनसत्व। पुढील प्रश्न आहे, पोंगल हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये साजरा करतात? ए केरळ, बी नागालँड, सी तामिळनाडू, डी आसाम। उत्तर माहिती असल्यास कमेंट करून नक्कीच सांगा। योग्य उत्तर आहे सी तामिळनाडू। पुढील प्रश्न आहे, भांगडा हे खालीलपैकी कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहे? ए बिहार, बी पंजाब, सी हरियाणा, डी गुजरात। आणि तुमचा स्कोर किती आला मंडळी ते नक्कीच सांगा कमेंट बॉक्स मध्ये। उत्तर आहे बी पंजाब। पुढील प्रश्न आहे, लोकमान्य टिळकांनी पुणे येथे सार्वजनिक गणेशोत्सव केव्हा चालू केला? ए 1995, बी 1893, सी 1993, डी 1793। तुमचे योग्य उत्तर आहे बी 1893। पुढील प्रश्न आहे, 17 जून 1858 रोजी इंग्रजांशी लढा देताना रिकामी जागा धारात येत पडले? ए तात्या तोपे, बी राणी लक्ष्मीबाई, सी नानासाहेब पेशवे, डी कुंवर सिंग। योग्य उत्तर आहे सी नानासाहेब पेशवे। पुढील प्रश्न आहे, माउंट फुजियामा हा ज्वालामुखी कोणत्या देशात आहे? ए चिली, बी तांझानिया, सी इटली, डी जपान। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करून घ्या। योग्य उत्तर आहे डी जपान। पुढील प्रश्न आहे, 1857च्या उठावामध्ये रिकामी जागाचे नेतृत्व कुंवर सिंग यांनी केले? ए बिहार, बी दिल्ली, सी झाशी, डी मद्रास। योग्य उत्तर आहे ए बिहार। पुढील प्रश्न आहे, इतिहासात प्रसिद्ध बक्सरची लढाई केव्हा झाली? ए 1757, बी 1764, सी 1857, डी 1864। योग्य उत्तर आहे 1764। पुढील प्रश्न आहे, हू वेअर द शूद्रास हा ग्रंथ कोणी लिहिला होता? ए महात्मा गांधी, बी लोकहितवादी, सी बाबासाहेब आंबेडकर, डी के टी तेलंग। तुमचे योग्य उत्तर आहे सी बाबासाहेब आंबेडकर। पुढील प्रश्न आहे, 1936 साली राष्ट्रीय सभेचे अधिवेशन कुठे भरले होते? ए कानपूर, बी लखनौ, सी बेळगाव, डी फैजपूर। योग्य उत्तर आहे डी फैजपूर। पुढील प्रश्न आहे,
पटना हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे? ए गंगा, बी यमुना, सी ब्रह्मपुत्रा, डी हुगळी. तुमचे योग्य उत्तर आहे ए गंगा. पुढील प्रश्न आहे, रॉकी पर्वतरांगा कोणत्या खंडामध्ये आहे? ए युरोप, बी आफ्रिका, सी उत्तर अमेरिका, डी दक्षिण अमेरिका. योग्य उत्तर आहे सी उत्तर अमेरिका. पुढील प्रश्न आहे, भारताची आंतरराष्ट्रीय खेळाडू रश्मी कुमारी ही कोणत्या खेळाशी निगडीत आहे? ए कॅरम, बी टेबल टेनिस, सी कुस्ती, डी नेमबाजी. योग्य उत्तर आहे ए कॅरम. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याच्या सीमा सर्वाधिक म्हणजे 7 जिल्ह्यांना भिडलेल्या आहेत? ए अहमदनगर, बी लातूर, सी नांदेड, डी सोलापूर. उत्तर माहिती असेल तर कमेंट करून नक्कीच सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. योग्य उत्तर आहे ए अहमदनगर. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण 20 प्रश्न जीकेचे जे की इम्पॉर्टंट होते ते घेतलेले आहेत आणि तुमचा स्कोर किती आला ते कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल. धन्यवाद.